नमस्कार. आपण पाहत आहात भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज. सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास. विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रगीत उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यासाठी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. आयोजकांनी सोशल मीडियावर एक पोस्ट प्रसिद्ध करून हे आवाहन केले आहे. या पोस्टनुसार विद्यार्थ्यांच्या काही प्रमुख मागण्या पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. आज पूर्ण देशभरातला युवा जो आहे तो नीट परीक्षेच्या पेपर फुटी संदर्भामध्ये रस्त्यावरती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू आहे. परंतु काल आपण बघितलं की देशाच्या पंतप्रधानांनी एक पोकळ भाषण त्या ठिकाणी दिलं. कुठल्याही तऱ्हेचं ठोस कारवाई न करता त्या ठिकाणी ठोस आश्वासन न देता फक्त भाषणबाजी करण्याचं काम झालं. सगळेजण या लढाईमध्ये सामील होऊया. उद्या शनिवारी 25 तारखेला आपण सगळ्यांनी 4 वाजता बांद्राच्या काटर रोडवरती जे आहे ते बँडस्टँडच्या इथे असलेल्या एम्पी थिएटरवरती भेटायचं आहे. पोस्टमध्ये पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशा मागण्या नमूद करण्यात आल्या. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या सगळ्यांची मागणी जी आहे ती मागणी पूर्ण होईपर्यंत म्हणजेच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा आणि देशाच्या पंतप्रधानांनी युवकांची मागितलेली माफी मिळत नाही तोपर्यंत ही लढाई अशीच सुरू राहील. या पार्श्वभूमीवर आज 25 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता वांद्रे येथील बँडस्टँड एम्पी थिएटर येथे राष्ट्रगीत गाऊन विद्यार्थ्यांशी ऐक्य व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले. बँडस्टँडच्या इथे असलेल्या एम्पी थिएटरवरती भेटायचं आहे. माझं सर्वांना आव्हान आहे की मोठ्या संख्येने आपण याच्यामध्ये सामील व्हा आणि बांद्राच्या असलेल्या बँडस्टँडच्या जवळील एम्पी थिएटरमध्ये पुन्हा एकदा एकतेचं, युवांचं आणि त्या ठिकाणचं न्यायाचं प्रतीक बनूया. धन्यवाद. या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज. सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास. धन्यवाद.